श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजची जी माहिती असणार आहे ती खास दत्त जयंतीनिमित्त असणार आहे. कारण दत्त जयंती अवघ्या 2 दिवसांवर आलेली आहे आणि दत्त जयंती म्हटलं की आपल्यामध्ये एक प्रकारचा उत्साह असतो. पण या वर्षीच्या दत्त जयंतीनिमित्त अनेकांना काही प्रश्न पडलेले आहे. तर तो प्रश्न असा आहे की दत्त जयंती नेमका कधी साजरी करायची, उपवास कधी करायचा. कारण या वर्षी काही ठिकाणी 14 तारखेला दत्त जयंती दिलेली आहे, तर काही ठिकाणी 15 तारखेला सांगण्यात आलेली आहे. आता जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणीत कॅलेंडर असेल, श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार जर तुमच्याकडे हे कॅलेंडर असेल तर तुम्हाला 15 तारखेला दत्त जयंती बघायला मिळेल. माझ्याकडे हेच कॅलेंडर आहे. त्यानंतर जर तुम्ही इतर कॅलेंडर जर बघितलं ना, तर तेव्हा तुम्हाला त्या कॅलेंडरमध्ये 14 तारखेला 14 डिसेंबर 2024 रोजी असं दत्त जयंती त्या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. तर मग आता कोणत्या दिवशी दत्त जयंती साजरी करायची हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर हे बघा, पौर्णिमा प्रारंभ 14 तारखेला म्हणजे शनिवारी दुपारी 4:59 होणार आहे. तर 15 डिसेंबर 2024 रोजी पौर्णिमा समाप्ती दुपारी 2:32 होणार आहे. आता पौर्णिमा प्रारंभाचा जर विचार केला तर असं म्हटलं जातं की दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो सायंकाळच्या वेळेत झाला. त्यामुळे जर 14 तारखेला कॅलेंडरमध्ये दिलेले असेल तर सायंकाळला जन्म झालेला असल्यामुळे 14 तारीख बरोबरच मानण्यात येते. पण आता दत्त महाराजांचा जो जन्म आहे तो मृग नक्षत्रावर झालेला आहे. आता मृग नक्षत्र आपल्याला इथे कुठे बघायला मिळतं, तर 15 तारखेला मृग नक्षत्र दिलेलं आहे. म्हणजे काय, तर मृग नक्षत्रावर जर जन्म झाला असेल तर तो 15 तारखेला या कॅलेंडरमध्ये देखील बरोबर दिलेला आहे. तर या ठिकाणी कोण बरोबर कोण चूक असं म्हणण्यापेक्षा आपल्याला 2 दिवस सेवेसाठी मिळत आहे, तर दोनही दिवशी आपण सेवा करायची आहे. मग 14ला आपण सेवा केली तर 15ला दत्त महाराज त्याचा स्वीकार करणार नाही, असं होणार नाही. त्यामुळे जर तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर 14 तारखेला दत्त जयंती साजरी होणार असेल तर आवर्जून तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. पण जर तुमच्याकडे 15 तारखेला किंवा तुम्ही दिंडोरी केंद्रानुसार जर चालत असाल तर तुम्ही 15 तारखेला दत्त जयंती साजरी केली तरीही चालणार आहे. त्यामुळे तुमच्या मनातली शंका काढून टाका. या ठिकाणी कोणीही चुकीचं नाही, दोघांचेही म्हणणं बरोबर आहे. नक्षत्रानुसार जर पाहिलं तर 15 तारीख बरोबर येते आणि त्यासोबतच 15 तारीख म्हटलं तर उगवत्या तिथीनुसार देखील दत्त जयंती ही 15 तारखेलाच ग्राह्य धरण्यात येत आहे. पण जर सायंकाळचा जन्म झाल्यामुळे जर तशा पद्धतीने जर पकडलं तर 14 तारीख देखील बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी दोनही मतं बरोबर आहे. आता दत्त जयंतीचा उपवास कधी करायचा, तर उगवत्या तिथीनुसार आपल्याला 15 तारखेलाच उपवास करायचा आहे. जर तुम्ही दत्त जयंतीचं व्रत करत असाल तर उगवत्या तिथीनुसार तुम्हाला त्याच दिवशी करायचा आहे. दत्त जयंतीचा जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आता पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो मात्र आपल्याला 14 तारखेला करायचा आहे. कारण 14 तारखेला प्रदोष काळामध्ये करायचा आहे. दर महिन्याची जी पौर्णिमा आहे त्याची पूजा मांडणी आपण सायंकाळच्या वेळेस किंवा प्रदोष काळात करत असतो आणि पौर्णिमा प्रारंभ जर 4:59 होत आहे तर तुम्हाला पूजा मांडणी 14 तारखेलाच करायची आहे. आता पौर्णिमेचं जे व्रत आहे ना ते जर उगवत्या तिथीनुसार म्हटलं तर 15 तारखेलाच येत आहे. ही देखील एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे झालं दत्त जयंती कधी आहे याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला मिळाली असतील. आता ह्या दत्त जयंतीला आपल्याला स्वामींना काय भेट द्यायची आहे किंवा दत्त महाराजांना काय भेटवस्तू द्यायची आहे हे आपण जाणून घेऊया. तर हे बघा, आपला वाढदिवस असू द्या किंवा कुणाचाही, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणाचाही वाढदिवस असू द्या, त्यांना जर काहीतरी भेटवस्तू मिळाली तर त्यांना प्रचंड आनंद होतो. अगदी त्यांच्याकडे खूप काही असलं ना, कितीही ती व्यक्ती श्रीमंत असली तरीही दुसऱ्याने दिलेली भेटवस्तू जी आहे ती आपल्याला मोलाचीच वाटत असते किंवा आपल्याला त्यातून खूप आनंदच मिळत असतो. तसंच भगवंताचा आहे. त्यामुळे आपल्याला देवाला देखील भेटवस्तू ही द्यायचीच आहे. अर्थात सगळ्या काही गोष्टी देवानेच आपल्याला दिलेल्या आहे. हा जो ब्रह्मांड आहे ते देवाचंच आहे. त्यामुळे आपल्याकडे असं काहीही नाही की आपण आपल्या स्वतःचं असं त्या देवाला देऊ शकतो. मग बरेच जण देवाला काही काही गोष्टी दान करत असतात. जसं की पैशांच्या स्वरूपात आपण केंद्रात जाऊन, मठात जाऊन दानधर्म करत असतो, अन्नदान करत असतो, वस्त्रदान करत असतो किंवा फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी प्रसाद त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच न्यायच्या आहेत. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण ह्या गोष्टी जेवढं आपल्याला करणं शक्य होणार आहे तेवढं आपण नक्कीच करणार आहोत. पण अतिशय मोलाची आणि आपल्या हक्काची जी गोष्ट आहे ना, जी आपली स्वतःची असणार आहे ती आपल्याला दत्त महाराजांना द्यायची आहे. ती कुठली आहे, तर सेवा. हे बघा, या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जिच्यावर आपला अधिकार आहे. सगळ्यात अगोदर त्या ब्रह्मांड नायकाचा अधिकार आहे. मग आपल्याला तो अधिकार मिळतो. घर असू द्या, काहीही असू द्या, हे आपलं असण्या अगोदर त्याचं आहे, त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी राहत आहोत. त्यामुळे कुठल्याही गोष्टी जर आपण मंदिरात देत असू तर त्याचं श्रेय फक्त भगवंताला आहे. त्याने आपल्याला तेवढी कुवत दिलेली आहे म्हणून आपण त्या गोष्टी करतो आहोत. आता
मग आपलं स्वतःचं असं काय आहे तर ती फक्त सेवा आहे. आपण जी मनापासून सेवा करतो ना ती आपल्या स्वतःच्या हक्काची असते. आपण ती सेवा करत असतो आणि म्हणून ती सेवा जर आपण भगवंताला दिली तर निश्चितच त्याचा स्वीकार दत्त महाराज अगदी आनंदाने करत असतात. त्यामुळे तुम्ही खूप काही करण्यापेक्षा एखादी सेवा तुम्ही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना कबूल करू शकतात. आता त्यासाठी संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही, पण फक्त दत्त महाराजांना, स्वामींना एक वचन द्यायचं आहे की आजपासून मी तुमची फुल न फुलाची पाकळी म्हणून अशी अशी सेवा करणार आहे. मग ती सेवा तुम्ही तुमच्या मनाने निवडू शकता. कमीत कमी मी तुमची एक माळ जप करणार आहे. घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर मी एक माळ जप करेल आणि मगच म्हणजे आपल्या घराच्या बाहेर पाय काढेल. अशा पद्धतीने जर तुम्ही दत्त महाराजांना, स्वामींना सांगितलं तर बघा त्यांची कृपा तुमच्यावर किती होणार आहे. आता इथे फक्त उदाहरण दिलं. या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही सेवा निवडू शकता. रोज मी एक अध्याय वाचणार आहे, स्वामी चरित्राचा एक अध्याय वाचणार आहे, रोज मी तारक मंत्र म्हणणार आहे, किंवा रोज मी दत्त महाराजांची काहीतरी सेवा करणार आहे, एखादा मंत्र जपणार आहे. अशी जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे त्या सेवेचा तुम्ही उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे आणि स्वामींना असं वचन द्यायचं की मी भेटवस्तूच्या स्वरूपात तुम्हाला अशा अशा प्रकारची सेवा देत आहे, तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने सेवेच्या माध्यमातून एखादी भेटवस्तू देणार आहोत ना, तेव्हा नक्कीच स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहे. दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे. आता भेटवस्तू काय द्यायची हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर यानंतरचे जे नियम आहे किंवा अनेकांना प्रश्न पडतात की पहिल्या दिवशी आपण कबूल करायचं आणि आपल्याकडनं झालं नाही तर हे बघा, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही या ठिकाणी संकल्प घेतलेला नाही, फक्त सांगितलं आहे की मी होता होईल तितकी सेवा करणार आहे. आता यामध्ये जर कधी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची वेळ आली, अगदीच तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नाही तर हरकत नाही, एखादा दिवस मध्ये गेला तर हरकत नाही. पण एक माळ जप करायला फक्त 5 ते 7 मिनिट लागतात. जर आपण कामावर जात असू, नोकरीला जात असू, व्यवसायासाठी जात असू, तर घरामध्ये आपण घरातून जेव्हा देवाला नमस्कार करतो, एक माळ जप करून जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आपण ज्या कामासाठी बाहेर पडत आहोत त्या कामाला यशही प्राप्त होत असतं. कारण जेव्हा आपण स्वामींसमोर मुजरा करतो तेव्हा त्यांचा आशीर्वाद, त्यांचं कृपाछत्र घेऊन आपण बाहेर पडत असतो. त्यांच्या नामाचं कवच आपल्या आजूबाजूला फिरत असतं. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या कानावर अनेक वाईट गोष्टी पडत असतात. प्रवासाला गेला, ॲक्सिडेंट झाला किंवा कुठल्याही कामात म्हणजे त्या ठिकाणी जाऊन काहीतरी अपघात घडतो, अशा गोष्टी आपल्या बाबतीत कधीही घडणार नाही. कारण आपण स्वामी नामाचं कवच घेऊन बाहेर पडणार आहोत. त्यामुळे कुठलीही नकारात्मकता, कुठलीही वाईट शक्ती किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आपल्या बाबतीत घडणार नाही. त्यामुळे हे कवच आपल्याला घेऊन बाहेर पडायचं आहे. त्यामुळे हे करणं तर आपल्याला प्रत्येकाला शक्य होणार आहे. पण एवढं करूनही जर मध्ये कुठे खंड पडला, काही कारणास्तव जमलं नाही, सूतक आलं, महिलांचं म्हटलं तर मासिक धर्म आला आणि त्या काळात जर आपल्याकडनं ह्या गोष्टी घडल्या नाही तर स्वामी लगेच आपल्याला शिक्षा देणार नाही किंवा ते म्हणणार नाही का रे बाबा तू मला असं म्हटला आणि मग आता तू करत नाही. तर स्वामी कोणालाही शिक्षा देत नाही. कुठल्याही सेवेचं आपल्याला फक्त फळ मिळत असतं. आपली सेवा कधीही निष्फळ ठरत नाही. म्हणून होत आहे तितकी सेवा करायची आहे आणि स्वामींना अशा पद्धतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने भेट द्यायची आहे. या व्यतिरिक्त तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला जे करता येणार आहे ते तर नक्कीच करायचं आहे. ते ऐच्छिक स्वरूपात असणार आहे. आता एखाद्याला इच्छा असते की खूप अन्नदान करावं, पण जर त्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर मग तो काय करणार. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जरी तुम्ही काहीतरी खायला दिलं ना तरीही ते अन्नदानच असतं, त्याचंही फळ तुम्हाला तेवढंच मिळतं. या व्यतिरिक्त सेवा तर तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही सेवेला म्हणू शकत नाही की माझी आर्थिक कुवत नाही, शारीरिक कुवत नाही, तेवढी तर तुम्ही नक्कीच करू शकतात. या व्यतिरिक्त अन्नदान किंवा जे काही तुम्ही दानधर्म करणार आहात दत्त जयंतीच्या दिवशी ते गुप्त स्वरूपात करा. बऱ्याचदा आता मोबाईलचं युग असल्यामुळे आपण एकीकडे दान करतो आणि एकीकडे फोटो काढण्याची घाई होते, स्टेटस ठेवण्याची घाई होते. इकडे दान केलं की लगेच आपण स्टेटस वगैरे ठेवतो, मी अमुक अमुक दान केलं किंवा असं. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, ह्या गुपितच ठेवायच्या आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या आत्मिक सुखासाठी करत आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी गुपितच ठेवायच्या आहेत. आपण किती दान करतो किंवा काय करतो याला जगाशी काहीही घेणं देणं नाही. फक्त आपल्याला असं वाटतं की जगाचं आपल्याकडे लक्ष आहे, पण असं होत नाही. जो तो त्याच्या समस्यांमध्ये गुरफटलेला असतो. त्यामुळे गुपित दान करा. जे काही करणार आहे ते गुपित ठेवा आणि अशा पद्धतीने स्वामींना सेवा देखील अर्पण करा. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला ही भेटवस्तू कशी वाटली, कोण कोण अशा प्रकारची भेटवस्तू स्वामींना दान करणार आहेत हे कमेंट करून नक्की कळवा. माहिती कशी वाटली तेही कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही कुणाच्या चुकून भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.